गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील. गोलंदाज राजू ठाणगे. मोरिया 11 पळसपे. धन्यवाद. मोरिया 11 पळसपे आणि जय हनुमान कामोठे. एका बाजूनी गणपती बाप्पाचं नाव, एका बाजूनी आपण पाहिलं तर बजरंग बलीचं नाव. पहिला वहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत आणि फिरतीचा चेंडू इथे टाकलाय. दरम्यान फटका सुरेख पाहायला मिळालाय. एकच धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी आटापिटा मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परेश म्हात्रे अगदीच आल्यासरशी चेंडूचा सन्मान केलाय आणि एक धाव या धावफलकावरती जोडली जाईल. सोनू पाटील 3 स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतील. वेगवान चेंडू टाकला जातो. दरम्यान गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळते. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार. सोनू पाटील ऑन फायर. येतोय दणदणीत खणखणीत चौकार चौकार चौकार. जीवनाचं योगदान दिवा पाटलांनी. इथल्या भूमिपुत्रांचा आदर्श जर म्हटलं ना की मग मात्र स्वर्गीय दिवा पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर पाहायला मिळतील. दिवा पाटील अगदीच इथून फक्त मंचावरील मान्यवरांनी उजवीकडे माना वळवाव्या. इथे मात्र काय पाहायला मिळतं, बॅलची हलकीची कडा घेऊन चेंडू अगदी सरळ पहिला फंबल होतोय यष्टीरक्षकांचा, परंतु फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून इथे मात्र झेल टिपला जातोय आणि सोनू पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत होतंय. सोनू पाटीलला यावं लागतंय मैदानाच्या बाहेर. झाले विकेटचं पतन. इथे जर आपण पाहिलं ना तर राजू ठाणगे यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण आपल्याला विकेट पाहायला मिळाली. सोनू पाटीलला मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना एक चौकार ठोकल्यानंतर मात्र त्यानंतर आता इकडे तंबूच्या आश्रयाला यावं लागतंय. त्यांची जागा भरून घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गुणवंत गोवारी चेरोपा डेव्हलपर्सचे आपण पाहतोय त्या ठिकाणी सर्व आहेत. आमचे सन्माननीय मित्र गुणवंत गोवारी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी मात्र नक्कीच फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. गुणवंत गोवारी जर म्हटलं ना की जय हनुमान कामोठे संघाचा चित्ता अशी ओळख आहे. एक आक्रमक खेळी साकारण्याचं रेकॉर्ड मात्र नक्कीच त्यांच्या नावावरती कामोठ्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर खेळताना पाहायला मिळते. इथे फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर करत चेंडूला दिशा देण्याचं काम केले. आल्या सरसी गुणवंत गोवारीने मैदानाच्या आतमध्ये 4 धावा वसूल केल्या आहे. चेंडू सीमारेषा पार. येतोय चौकार. फुल लेनचा चेंडू. इथे मात्र फक्त टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतंय. काय अफलातून आणि नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. येतोय एक बॅक टू बॅक बाउंड्री मार्फत षटकार. षटकार. अंदाज म्हणत असेल मुझको गुनाजी माफ करना, अगर ती मारे से बोल गई
फुलटॉसचा चेंडू आलाय, गुणवंत गोवारीने त्याला भिरकावून दिलाय. इथे फिरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय. डॉट चेंडू येतोय शेवटच्या चेंडूवरती आणि इथून मात्र धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकानंतर पॉवर प्लेचं षटक, एक विकेटचं पतन झाले सोनू पाटीलच्या रूपानं. परेश म्हात्रे आणि गुणवंत गोवारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गुणवंत गोवारीने वैयक्तिक 3 चेंडू खेळत असताना 10 धावा आतापर्यंत ठोकून काढल्यात. हेच क्रिकेट मात्र नक्की खेळावं लागेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती राहुल भोईकर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. राहुल बैकर नक्कीच षटकाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतीये. आता अतिरिक्त एक एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. इथे मात्र फटका सुरेख पाहायला मिळते. नो चान्स, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. परेश म्हात्रे ब्रँडेड स्ट्रोक, 4 धावांसाठी चेंडू चौकार. टीम कडून खेळताना एक नाविन्यपूर्ण फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. क्लासिकल फटके त्यांच्या बॅटमधून पाहिलं जातं. उगाच आडेवेढे घेऊन त्या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा मानस त्यांचा कधीही नसतो. एक क्लासिकल खेळाडू म्हणून नक्कीच परेश म्हात्रेकडे पाहिलं जातं. तोच फटका सजवताना ताकद, नजाकत, अलौकिकता, अविश्वसनीय फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. लागलीये आणि अजून जर पाहिलं ना तर जय हनुमान कामोटे संघाचं वादळ आपण पाहतोय. अगदी पॅव्हिलियनच्या बाजूला आमचे सन्माननीय मित्र बारक्या कांबळे आपल्याला या संघाकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच थोडंसं आगळ्या वेगळ्या इतिहासाकडे सुद्धा घेऊन जातोय. भोईर सरांची फरमाईश येते, जरा वेगळं काहीतरी सांगा. थोडंसं संभाजी राजांच्या दिशेनं वळतो, सांगतो तुझी पोरगी मला देऊन तू जावाई जरी केलंस ना तरी अशा मोहाला मी लाथेनं उडवीन, परंतु हिंदू धर्म कधी सोडणार नाही. ज्या प्रकारे तुझा धर्म तुला प्यारा आहे ना तसाच माझा हिंदू धर्म सुद्धा मला प्यारा आहे. या हिंदू धर्मासाठी प्रसंगी मी मरण पत्करेल, देहाचं बलिदान देईल, परंतु हिंदू धर्म मी कधी सोडणार नाही. हे मात्र संभाजी राजानं त्या औरंगजेबाला सांगितलं. ताठ मानेनं मरेपर्यंत त्याच्या समोर सामोरं जाणार राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांकडे आपण पाहिलं. ग्राउंडेड फटका पाहायला मिळतोय. एक धाव येते परेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारचा आटापिटा पाहायला मिळत नाही. संभाजी राजांचं जर वर्णन केलं ना तर लोकांनी भरपूर चुकीचं वर्णन केलंय. असं सांगितलं की संभाजी राजे रगील आणि रंगील. रगील तर होताच माझा राजा, पण रंगील कधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. गुणवंत गोवारी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. झेल होणार की काय? क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल. गुणवंत गोवारीची खेळी येईल संपुष्टात. बळीची जर आयुष्य पाहिलं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सुद्धा जास्त वनवास संभाजी राजांना भोगावा लागला. कारण पुरंदरावरती जन्माला यावं आणि आल्यानंतर आई आजारी पडावी, लहानपणापासून आईला गमवावं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदरी आईचं भाग्य, आईचं प्रेम कधी मिळालंच नाही. छत्रपती संभाजी राजांना त्या ठिकाणी दूध पिण्यासाठी सुद्धा दुसऱ्या बाईची सोय करण्यात आली होती.
बारक्या कांबळे क्लासिकल फटका खेळताना पाहायला मिळतोय. आल्या सरशी मात्र काय स्ट्रोक खेळ आहे, चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बारक्याच्या बॅटमधून. चांगला फटका पाहायला मिळाला की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सांगत होतो, हे भाग्य लाभलं. तिकडून छत्रपती संभाजी महाराजांना शिक्षण घेतलं, शास्त्रांचं शिक्षण घेतलं, विद्वत्तेचं शिक्षण घेतलं. आणि हे करत असताना मात्र अगदीच रायगडावरती चर्चा उठवली गेली की संभाजीराजे फितूर झाले. कुणालाही माहिती नव्हतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा असायचा आणि गनिमी काव्याच्या रूपाने दिलेरकरांना जाऊन भेटायला सांगितलं. आणि स्वराज्यातील काही इथे बारक्या कांबळे आल्या सरशी चांगला फटका खेळतोय. आता मात्र ऑन ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार आलाय, षटकार षटकार. झाला खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. धावपलकावरती 37 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये 21. बारक्यानं सुद्धा आल्यानंतर ना वसुलीला सुरुवात केली आहे. बारक्यात थांबणारा माणूस नाही. आपण बारक्याचं पाहिलं, बारक्याच्या अगदी डीजे मास्टरांच्या माध्यमातून बारक्यावरती असणारं गाणं त्या ठिकाणी गीत वाजवण्यात आलंय. तो बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये खेळी करतोय. 2 षटकांचा खेळ, 37 धावा. धावफलकावरती एक नाविन्यपूर्ण धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण जर पाहिलं ना तर या स्पर्धेच्या माध्यमातून आणि इथे काय पाहायला मिळते, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय इथे फलंदाजाचं घरट जाळून पुळून टाकण्याचं काम केलंय. परेश मात्रे मैदानाच्या बाहेर, इथे मात्र दांडी गुल. डीजे दर्पेश केनी ज्यांच्या माध्यमातून आजच्या या स्पर्धेला आपण पाहतो. या ठिकाणी रुचकर पद्धतीचं जेवण मात्र नक्की ज्यांच्या माध्यमातून आजचे अन्नदाते म्हणूयात त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत करतोय या समालोचन कक्षाच्या माध्यमातून आपल्या मुख्य आयोजकांकडून माननीय श्री दर्पेश केनी सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं परेश मात्र मैदानाच्या बाहेर आल्यानंतर सुबोध गोवारी मात्र मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळतील. एका बाजूला आक्रमक आणि कलात्मक फटके खेळणारा बारक्या कांबळे आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आता सुबोध गोवारी यांचा जर विचार घेतला ना तर सुबोध गोवारी म्हणजे फक्त आणि फक्त पॉवरफुल स्ट्रोक खेळणारा खेळाडू म्हणून यांची ओळख आहे. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अग्रेसर असतात. तो स्ट्रोक आल्यासरची खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. झेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पार. महत्वपूर्ण चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. संभाजी राजांनी जर त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये पाहिलं ना तर माणसं खरंच कमावलीत. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या जिथे क्रिकेट खेळायला हवं तिथे फुटबॉल जर खेळला तर तुम्हाला मात्र त्याची भरपाई करावीच लागेल आणि ती भरपाई मैदानाच्या आतमध्ये होते. 4 या धावानं बॅटची हलकीची कडा घेऊन चेंडू सीमारेषेच्या दिशेनं फरार होतोय आणि धावपलकावरती चौकार येतोय. नक्कीच मी संभाजी महाराजांचं सांगत होतो. आपण जर विचार केला तर बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की मैत्री असावी कर्णासारखी आणि दुर्योधनासारखी. मी तर सांगेल की मैत्री असावी संभाजी महाराजांसारखी आणि कवी कलशांसारखी. ज्यावेळेस संभाजी राजांना कैद केलं त्यांच्या समेत कवी कलशांना सुद्धा कैद केलं आणि कवी कलशांना अगदी आपण शेवटपर्यंत जर संभाजी महाराजांच्या बरोबर मरणाच्या यातना सहन करणारा कोणी असेल ना तर ते कवी कलश. तळ कोकणातून बहादूरगडच्या किल्ल्यापर्यंत नेलं. जसं संभाजी राजांच्या हालाल केले ना
संभाजीराजांच्या अंगाची चामडी सोडली गेली, त्याच्यावरती मीठ चोळलं गेलं, मीठ मसाला लावला गेला, भोगलेल्या मारुती रायासारखे दिसायला लागले. पंचांकडे बघा अपील केलं जातंय, पंचांची त्या अपीलला कुठल्याही प्रकारची दाद नाही, फक्त आशाभूत नजरेने पाहिलं जाते. कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज राया अंता त्यांच्या सोबत होते. राया अंताला आधीच खलास करून टाकलं होतं. 40 दिवस संभाजीराजांच्या बरोबरीनं कवी कलशांना सुद्धा यातना भोगल्या. संभाजीराजांची कीर्ती ऐकून प्रेरित होऊन इथे सुबोध गोवारी, मी सांगितलं होतं सुबोध गोवारी पॉवरफुल बॅटर आहे, मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातोय आणि दरम्यान एक मोठा पॉवरफुल स्ट्रोक नक्की सुबोधच्या बॅटमधून आलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय, दणदणीत षटकार. ते मात्र धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 51 धावा तब्बल लागल्या गेल्यात. जे हनुमान कामोटे संघ फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय, परंतु जे हनुमान कामोटे संघाने खरपूस समाचार घेतलाय. इथे सुद्धा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. दरम्यान बॅक टू बॅक सुबोध गोवारीच्या बॅट मधून आख ओकणारा येतोय षटकार. वरती आपल्याला पाहायला मिळतोय सुबोध गोवारी विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, चालेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, जाळू शकेल मजला आग ती जिवंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जाळू शकेल झोपडी आग ती जिवंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान परंतु पुन्हा चालेल मी, कारण अडखळ्यांना अडखळणे ह्या माझ्या पाऊलांना पसंत नाही. सुबोध गोवारी मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत. 2 चेंडू डॉट झाल्यानंतर 2 चेंडूंवरती अगदीच बिग हिट आपल्याला पाहायला मिळाले. सुबोध गोवारी यांच्या माध्यमातून काय आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्यानं वैयक्तिक 20 या आकड्यावरती फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुबोध नॉन स्ट्राईक एंडवरती उभा असणाऱ्या बारक्या एका बाजूने मात्र स्मित हास्य करत मनातल्या मनात म्हणत असेल की नक्कीच चांगली फलंदाजी होतीये, धावा येत आहेत. बारक्या सुद्धा 2 चेंडूंमध्ये 10 धावा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती असणारे षटक क्रमांक 4 सुरुवात होतीये. राजू ठाणगे हलक्या हाताने खेळून काढले. पहा बारक्याला माहिती आहे, बारक्याकडे सुद्धा चांगली आक्रमक फलंदाजी आहे, परंतु बारक्याला माहिती ते सुबोधच्या बॅटमधून धावा येत आहेत ना. बारक्यानं हलक्या हाताने चेंडूला सन्मान देत असताना स्वागत केलं त्या चेंडूचं, हलक्या हाताने 1 धाव घेतली आणि सुबोधला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केले. हे क्रिकेट आहे. संघासाठी खेळणं, गावासाठी खेळणं. इथून 1 धाव घेतली जातीये. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते आपल्याला. 1 धाव डेंजर झोनकडे फेकी. आता यावेळेस डेंजर झोनकडे फेकी म्हणजे जर विचार केला ना तर जो नवीन खेळाडू येणार आहे ना त्या साईडला जर त्या ठिकाणी रनआउटची संधी उपलब्ध झाली आणि रनआउट जर झाला तर मग स्ट्राईक एंडवरती येणारा खेळाडू हा नवीन असेल, म्हणजे तो सेट नसेल. ही मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी आपल्याला ही नवीन खेळी पाहायला मिळते. बारक्यासाठी यॉर्क पद्धतीचा चेंडू टाकलेला पाहायला मिळतोय. पूर्णतः बीट केलं जाते. फलंदाज बारक्याला चांगली गोलंदाजी राजू ठाणगे यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतर पलटवार पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय राजू ठाणगेचा. आता बारक्या मात्र इथे स्वीप शॉटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण असणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जर झाला तर मात्र धोका होऊ शकतो. जपून चालावं लागेल.
कुठे थांबायचं, कुठे धावायचं हे मात्र क्रिकेटमध्ये फलंदाजांना वेळीच कळणं फार गरजेचं असतं. राजू ठाणगेंचं पहिलं षटक जर पाहिलं तर 16 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथे मात्र चिकाटीची गोलंदाजी करत असताना चेंडूने फक्त आकाशाचा वेध घेतलाय. उंची जास्त, लांजबी कमी आणि खाली क्षेत्ररक्षक आहे. निलेश सुरक्षित हातामध्ये जाईल आणि सुबोध गवारीची एक आक्रमक फारी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. बळीची टाळी. असताना सचिन पाटील त्यांची जागा भरून घेण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना अगदीच आपण पाहिलं तर डीजे मास्टरांच्या माध्यमातून अगदीच आपल्या शिव भोळ्या चक्रवर्तीचं म्हणजेच महादेवांचं त्या ठिकाणी गीत वाजवतायत. आणि तुम्हाला आवर्जून सांगेल की या 26 तारखेला आपण पाहतोय सगळ्यात मोठी रात्र महादेवांची जर कुठली असेल जिला म्हटलं जातं ना तर ती महाशिवरात्री. अगदी आपण पाहतो ना भक्तिभावानं त्या ठिकाणी महादेवाचे भक्त या दिवशी मात्र शिवशंकराची आराधना केली जाते, पूजा केली जाते. आणि याच महिन्यामध्ये मात्र तो दिवस नक्की असणार आहे महाशिवरात्रीचा. दरम्यान राजू ठाणगे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट पाहायला मिळाली, 1 डॉट चेंडू पाहायला मिळाला. आता सचिन पाटील आलेत आक्रमक होऊन फटका खेळण्याचा. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे बॅक टू बॅक विकेट मिळताना पाहायला मिळते. सचिन पाटील बाद. हे षटक जर आपण पाहिलं ना तर अतिशय चिकाटीचं षटक आपण पाहिलं ना तर राजू ठाणगे यांच्या रूपानं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. 2 बळी गेले, त्याच्यामध्ये सुबोध गोवारी आणि सचिन पाटील या 2 खेळाडूंचा समावेश असणार आहे. फक्त 3 सिंगल आले, 1 डॉट चेंडू आलाय. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नीरज पाहायला मिळत आहेत आपल्याला. आता फलंदाजी मार्कवरती येत आहेत सचिन पाटील यांची जागा भरून घ्यायला. स्ट्राईक एंडवरती आता बारक्या कांबळे असणार आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, 60 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे आता इथून मात्र बारक्याला या षटकामध्ये धावा कुठून काढाव्या लागतील एक मोठं आव्हान समोरच्या संघावरती ठेवावं लागेल. आणि ते ठेवण्यासाठी मात्र आता प्रयत्न कसे केले जाणार आपण पाहतोय. विनय गावंद या गवंडी बारक्यानी पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक खेळाय, भुडकावून दिले, सीमारेषा पार चेंडू जातोय, 6 धावांसाठी येतोय एक षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि 66 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. बारक्याची फलंदाजी जर बघितली तर ज्या दिशेनं चेंडू येईल ना त्या दिशेनं फटके खेळण्यासाठी जाणला जातो. इथे मात्र हवेचा ओघ पाहिलाय कुठल्या दिशेने त्या दिशेनं फटका केला. स्वीप शॉटचा फटका इथे पाहायला मिळाला. 1 धाव घेतली आणि घेता क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय की काय, परंतु पाक क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळते. धोका होऊ शकतो. बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करणारा क्षेत्ररक्षक कसा असावा पहा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. राहुल बैकर मात्र आपल्याला नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळाले क्षेत्ररक्षण करत असताना. आता मात्र डॉट चेंडू येतोय वेगवान भन्नाट वेगानं. इथं फलंदाजाला बीट केलं जात आहे पूर्णतः.
एक चांगल्या प्रकारचा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे या षटकामध्ये. फुल टॉस मध्ये चेंडू आला, तसा भिरकावून दिला. समालोचन कक्षाला सलामी देत असताना चेंडू भीर 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 करत सीमा रेषा पार येईल आणि पाहायला मिळेल आपल्याला एक बिग सिक्सर. क्रमांक 5 प्रगती पथावरती असताना धावफलकावरती 73 रन्स 73 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहे. नीरजनं एक मोठा फटका खेळला आहे. गोलंदाजावरती दडपण असणार आहे काय, तर नक्कीच असणार आहे. 4 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्या. 2 मोठे षटकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. हलक्या हाताने खेळून काढले. शेवटचा चेंडू बारक्याला खेळण्यासाठी दिलाय. 1 धाव घेतलीये. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 14 धावा खर्च केल्यात. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 74 धावा धावफलकावरती लागल्यात. 74 धावा या चेंडूवरती जर मोठा स्ट्रोक आला तर धावफलकावरती 80 धावा लागल्या जातील आणि 80 धावा म्हणजे एक मोठी टोटल मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलंय त्या ठिकाणी 75 धावा चेस करत असताना त्या झाल्या नाहीयेत. 30 टोटल तर धावफलकावरती लागली. बारक्या कांबळेवर स्ट्राईक. गुडघा टेक तमाशा देख, परंतु फटका फसलाय. इथे मात्र निलेश आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळाले. सुरक्षित हातांमध्ये चेंडू जाऊन विसावला आणि शेवटच्या चेंडूवरती बारक्याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. इथे मात्र एक मोठ्या विकेटचं पतन होत आहे. धावफलकावरती 74 धावा, विजयासाठी 75 धावांची गरज असणार आहे. ती पाहतोय आपण मोर्या 11 पळसपे संघाला. या मॅच मधून मात्र जो संघ जिंकणार आहे त्या संघाला आपल्याला नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय स्वामिनी इन्फ्राचे प्रोप्रायटर विवेक केनी यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. दिनेश केनी सरांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नक्कीच आपण विवेक केनी यांना सन्मानित करतोय. कारण आपण पाहिले या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच आपल्याला स्वामिनी इन्फ्रा आपले विवेक केनी सर या ठिकाणी या देवांश ट्रॉफीच्या माध्यमातून मात्र जोडताना पाहायला मिळाले. त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह, उबदार शाल आणि श्रीफळ देऊन. तर 74 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 75 धावांची गरज असणार आहे. कशा प्रकारे या धाव कुठून काढल्या जातील, कशा प्रकारे धावांना या ठिकाणी आकार दिला जाईल, कशा प्रकारे या धावा कुठून काढल्या जातील, कशा प्रकारे आकार दिला जाईल, एका वेगळ्या नाविन्यपूर्ण शैलीमधून आपण पाहतोय. आजच्या दिवसभरामध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत माननीय श्री नितेशजी भोईर सर. एक आवाजातील सौंदर्य ज्यांचं सकाळपासून आपण या मंचावरती ऐकलत ना, त्यांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. दरम्यान आपण पाहतो या कामोटेच्या टीमला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सन्माननीय मित्र मास्टर सूर्या 11चे पॅकर्स माननीय श्री अतुल पाटील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो आणि मायक्रोफोनचा ताबा घेण्यासाठी आमंत्रित करतोय नितेशजी भोईर सर.
थँक्यू सो मच विनोद सर. मराठीचा अतिशय गोड नम्र आवाज, ज्या आवाजामधनं खरं तर अनुभवाचं प्रतिबिंब तुम्हाला उमटताना पाहायला मिळेल. महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राचा गुणगौरव असे अनेक रचना या मायक्रोफोनच्या माध्यमातून या व्यासपीठावरून रसिक प्रेक्षकांना खरं तर या सर्व गोष्टींचा मनमराद आनंद, क्रिकेटसोबत काहीशा ऑफ द फील्ड चर्चा आणि ही कालाची गरज आहे. आज पुण्याच्या आपण विनोदजी जगदाळे सरांचं मनापासून आभार आणि कौतुक करूया. आणि खरे पाहता ते शिवव्याख्याते आहेत, शिवशाहीर आहेत आणि त्यांच्या पुढच्या खरं तर वाटचालीसाठी त्यांना आपण ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरेल, पोहोचेल यासाठी प्रयत्नशील ते राहतील आणि त्यांना आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय, आपण एन्जॉय करताय. केपी ग्रुप आयोजित देवांश ट्रॉफी 2025 या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर ज्या घटकांचं विशेष योगदान, अनेक युवा एकत्र आपल्याला पाहायला मिळतील. अर्जुन परदेशी, राकेश भोईर, रोहन परदेशी, सूरज भोईर, आमचे उमेश भोईर सर, विजय भोईर आणि केपी ग्रुप चिंचपाडा. आज कालभैरव मैदान चिंचपाड्याचं आणि आज या स्पर्धेमध्ये अंतिमचा फायनल डे असताना दुपारचं सत्र आणि बरोबर घड्याळामध्ये 3 वाजलेत. जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला आणि छान खरं तर घरचं जेवण, चिकन आणि भाकऱ्या आम्हाला खाऊ घातला. आम्ही आयोजकांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करू, जे दानशूर दाते ज्यांनी आज ऑर्गनाईज कमिटीला साथ दिले. जल्पेशजी केनी आजचे अन्नदाते, त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. आणि चिंचपाडा म्हटलं मग क्रिकेटचा प्रचंड इतिहास, अनेक सिनियर खेळाडू, त्याच्यामध्ये आपण बायकर मॅन अर्जुन परदेशी सरांचा उल्लेख करूया, जे आज स्पर्धेचे मुख्य आयोजक सुद्धा आहेत. राकेश भोईर सिनियर बेस्ट खेळाडू, ज्यांचा आपण खेळ गेले कित्येक वर्ष पाहत आलोय, अगदी हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर, मग त्यांचंही मनापासून आपण आभार आणि कौतुक करूया. रोहन परदेशी असतील, स्वतः आमचे उमेश भोईर सर, ज्यांनी खरं तर नेहमीच रायगड समालोचन असोसिएशनच्या अनेक नामांकन स्पर्धांमध्ये ॲज अ गुणलेखक म्हणून खरं तर मी म्हणेन ही जबाबदारी सांभाळली. आज त्यांची विशेष वेगळी ओळख आपण पाहतोय. आज ते स्पर्धेसोबत जोडले गेले, त्यांचे मनापासून आभार आणि कौतुक. आज पुण्याच्या आपण रसिक प्रेक्षकांना सांगूया, दुपारचं सत्र आणि मॅचमध्ये दुसऱ्या ग्रुपमधील ही शेवटची फ्रेश लढत आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 2 टीम्समध्ये सुरू असलेली विद्यमान मॅच जय हनुमान कांबोटे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहताय पलसपे 11 पलसपे असा संघ. भगव्या रंगाची जर्सी ड्रेस कोड परिधान केलेला पलसपे संघ मैदानाच्या आतमध्ये 5 षटकं आणि जवळजवळ त्यांना धावांचा डोंगर उभा केलाय. पहिल्या इनिंगमध्ये तो 74 धावांचा आणि पुण्याच्या एक 75 धावांचं मोठं टार्गेट इथं सेट झालंय. या 75 धावा मैदानामध्ये खरं तर चेस करण्यासाठी उतरल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं पहिल्या 2 षटकांमध्ये किती हाणामारी होईल, किती आक्रमण होईल. चला फिल्डिंग टीम कोणासाठी वेट करताय? चला लवकर या, एक्स्ट्रा टाइम आपण घेत आहे. कामोठी म्हटलं की मग डाऊन टू अर्थ असा एक खेळाडू, ज्यानं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्या नवी मुंबईची आणि कामोठे या परिसराची, पनवेल परिसराची खरं तर मी म्हणेन ओळख निर्माण करून दिली, तो म्हणजेच बारक्या कांबळे. अनेक नामवंत स्पर्धांमध्ये त्याचा खेळ आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय. अतिशय प्रामाणिक आणि त्याचबरोबर खेळासोबत जे जे गुण तुम्हाला असायला हवेत, जिद्द, चिकाटी, साहस, आत्मविश्वास, आत्मबळ, अशा अनेक गुणांची जर का बेरीज केली तर बारक्या कांबळे हे उत्तर येईल. आज ते मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या टीमला लीड करत असताना. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय, 74 धावा आणि 75 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झाले. 30 चेंडू 75 धावा, प्रत्येक षटकामागे 15 धावा तुम्हाला काढावे लागतील आणि ही सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल. चला लगेचच फिल्डिंग सेटअप करून घ्या. फिल्डिंग टीम आम्ही जरूर सूचित करू. आयोजकांच्या वतीनं आम्हाला सूचना येत आहेत की अजूनही आम्हाला अनेक मॅचेस खेळ कव्हर करायचे. आज एक्स्ट्रा मॅच, सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनलचा सामना. दोन मॅचेस आपल्याला आज एक्स्ट्रा कव्हर करायचे आहेत आणि खरं तर बक्षीस वितरण सोहळा सुद्धा असणार आहे. त्यामुळे वेळेचं बंधन, टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. स्टँड आउट परफॉर्मन्सेस आपण पाहिलं. एक मेडन षटक आपण सकाळच्या सत्रपाने पाहिलं. डिफायनिंग मोमेंट्स ऑफ बॉलिंग युनिट आणि गोलंदाजी करणारे फार कमी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र मेडन षटक, विकेट हॅट्रिक घेतली येते जाते. परंतु इथे आजच्या मॅचमध्ये मात्र एक मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं.
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3 डायमेन्शन प्लेअर, टेक्निकली आणि टेक्निकली साऊंड बॅट्समन. नाव आहे खरं तर राजू थणगे आणि राहुल बैकर. स्ट्रायकर एंडवर राहुल बैकर परिपूर्ण आणि परिपक्व असा खेळाडू आहे. राहुल ची फलंदाजी, त्याचं शॉट सिलेक्शन, त्याचं स्टान्स, त्याचं कॉन्फिडन्स या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा पद्धतीनं या मॅचमध्ये परफॉर्मन्स देतील. पहिला बॉल गोलंदाज निखिल, पहिलाच बॉल उडवलाय ताकदीनं आणि पहिल्याच बॉलवर केलंय आक्रमण. राहुल बैकर त्याचा पेटेंट स्ट्रोक षटकार आलाय. हा चेंडू जो होता ना, नेहमी आपण समालोचनाच्या माध्यमातून ऐकले, आ भाई मुझे मार, असा हा चेंडू होता. अगदी मोका होता आणि त्याला न गमावता त्यानं षटकारामध्ये कन्व्हर्ट केलं. पहिला बॉल षटकार आलाय. राहुल बैकर ऑन फायर. यावेळेला स्लॉक केलं बॉलला, ऑन साईडला फक्त दिशा दिली आणि अगदी व्रिस्टच्या साह्यानं टर्न दिलं बॉलला. अजून एक चौकार आलाय. 1 बाउन्स ओव्हर द मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून बॉल छेदून गेलाय सीमारेषाच्या पलीकडे आणि मिळतील किती तर तब्बल धावा. 4 रणसंख्या 2 चेंडूंच्या अखेरीस पोहोचली आहे. आता खऱ्या अर्थानं 75 धावांचा पाठलाग इथं सुरू झालाय. उमेश भोईर सर, तुम्हाला जर का आम्ही विचारलं की तुम्हाला मॅच कशी हवी आहे, तर साधं सोपं उत्तर येईल की मॅच क्लोज एन्काउंटर झाला पाहिजे. सामना नेल बायटिंग फाईट पाहिजे, अटीतटीचा. चित्त थरारक सामना हवा असेल तर अशी फलंदाजी करायलाच हवी. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमालीची फलंदाजी आणि षटकार चौकारांची आतषबाजी. 3 चेंडू 2 चौकार 1 षटकार. राहुल बैकर ऑन फायर. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 या आकड्यावर. डीजे सुरुवात फार छान झाली. आपण सुरुवात कशी करतोय यावर तुमच्या पुढच्या खेळाची घटना मालिका ही ठरत असते आणि टप्प्याटप्प्यानं जर का तुम्हाला जिंकायचे आहे तर सुरुवात ही महत्वाची असते. वेल बिगन इज द हाफ डन. अजून एक वार, परंतु यावेळेला गोलंदाजानं कमबॅक केलंय. बॅडम पॅटच्या मधून बॉल रिलीज केलाय. हा यॉर्क चेंडू होता. यॉर्क बॉल हाताळण्यासाठी कौशल्य तुमच्याकडे असायला हवं, ते म्हणजे हेलिकॉप्टर स्ट्रोक. 1 धाव मिळाली. टो लागलाय. 1 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 15 या आकड्यावर. आता स्ट्रायकर एंडवर अजून एक स्ट्रॉंग झोन ऑन साइड आहे. ज्या फलंदाजाचं नाव आहे राजू थणगे. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतायत राजूसाठी. क्षेत्ररक्षणाचा जर का आपण व्ह्यूअर रचनेचा जर का विचार करायचा झाला तर 2 सीमारक्षक आउटसाइड द 30 यार्ड सर्कल पाहायला मिळतील. एक ऑन साइडला डीप काऊ कॉर्नर मध्ये आणि एक स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये. गोलंदाज तयार आहे. निखिल गोवारी. हाफ ट्रॅकर बॉल स्लॉक स्वीप केलाय. फिल्डर आहे जज करत असताना बॉल त्याच्या डोक्याच्या वरनं जाईल. अक्रॉस द लाईन, मिडल ऑफ द बॅट, ओव्हर द डिफेन्स ऍट मिड विकेट प्रिझन. येईल राजू यांचा फेवरेट स्ट्रोक षटकार. चौकारांची आतषबाजी. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आग ओकून फलंदाजी करतायत. समुद्रातील विशालकाय लाटा आणि सरोवरातील पाणी यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका म्हणजे सुनामी. आता ही सुनामी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग स्वरूपात राजू थणगे 1 षटकार, राहुल बैकर 1 षटकार 2 चौकार. शेवटचा बॉल निखिल गोवारी. पुन्हा एकदा पॅडल करायचं होतं बॉलला, गतीनं बीट केलं फलंदाजाला आणि येईल हा शेवटचा बॉल, डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती धावांचा पाठलाग सुरू असताना 21 ही धावा.
मध्ये चूक स्टँड अँड डिलिव्हर अजून एक षटकार डीजे षटकारच येत आहेत. साम दाम दंड भेद असं खरं तर मी म्हणेन पवित्रा स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतीये. तोडफोड मारझोड या प्लॅनिंगनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या बॉलवर षटकाराला धावसंख्या पोहोचली ती 27 वर. इक्वेशन आता आपण पाहूया. 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुनरागमन करणारी ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं टीम +P 11 +P 75 धावांचा पाठलाग इथं करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. बॉलिंग ट्रॅकवर नयन खांबे हा गोलंदाज पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आलाय. मिस टायमिंग स्ट्रोक डीप मध्ये आहे. प्रोटेक्शन वन ऑफ द सेफेस्ट हँड्स बारक्या कांबले आणि स्वतः बॉलला ग्रिप करतील, फेकून देतील. तोवर ही एक धाव कंप्लीट होणार. 22 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. इक्वेशन थोडंसं मात्र प्रत्येक एका चेंडू मागे बदलत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हा फुलटोस बॉल इथे मात्र नक्कीच इम्प्रोवाइज करत असताना टायमिंग तितकंसं जमलं नाहीये. पॉवर जनरेट करता आले नाहीये. फुलटोसला कन्वर्ट केलं गेलं नाहीये. पंच मात्र DRS रिव्ह्यू घेतील आणि टेक्निकल टीमच्या सपोर्टनं आमच्या ऑर्गनाइज कमिटीचे सदस्य किंवा आमचे तिसरे पंच स्वतः खुद्द जावेद फरीद सर मात्र खरंतर TV रिव्ह्यू आणि रिव्ह्यू चेक करतील. अर्थातच आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहूया आणि टेक्निकल टीमच्या सपोर्टनं हा प्रलंबित डिसिजन आपण डिक्लेअर करूया. बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय पंच लालचंद गावंड सर, अमित सिंग. 2 पंचांच्या भूमिकेमध्ये इन ॲक्शन मध्ये ऑन फील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया आपण हा प्रलंबित जो डिसिजन आहे इट इज ऑन होल्ड आणि होल्डवरचा हा डिसिजन आपण काही क्षणामध्येच डिक्लेअर करणार आहोत. ट्रान्सपरन्सी पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख आहे. आपण पाहताय देवांश ट्रॉफी 2025 KP ग्रुप आयोजित या स्पर्धेचं मुख्य आयोजन. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री शशिकांतजी भुईर साहेब, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडघर. प्रथम क्रमांक 50,000 रुपये भव्य दिव्य मानाचा करंडक देवांश चषक 2025. द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 25,000 रुपये आकर्षक चषक मानाचा करंडक देवांश ट्रॉफी 2025. मालिकावीरसाठी एक बायसिकल. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच, एक सनग्लासेस नाईट ऑप्टिकल्सच्या माध्यमातून. आणि इट्स अ फेअर बॉल. एकच धाव मिळणार. रणसंख्या एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 29. ड्राईव्ह केलं बॉलला ऑफ साईडला. लॉंग ऑफ मध्ये आहेत फिल्डर अगदीच कॅमेरामॅनच्या डाव्या अंगाला. 2 फलंदाजांना आपली भूमिका फार छान समजली आहे. अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. आपली भूमिका समजली की जबाबदारी पार पडताना प्रश्न पडत नाहीत आणि फार छान आपला रोल निभावत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत. ड्राईव्ह केले बॉल ऑन साईडला यावेळेला आपण जरूर पाहताय. एकच धाव मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल 31 वर 31. 2 फलंदाज तग धरून उभे आहेत. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर नयनना आपल्या टीमसाठी कमबॅक केलंय.
शेवटचा बॉल चांगला फेक म्हणून कॉल आलाय, परंतु त्याच बॉलवर आक्रमण केले आणि मिळतील धावा तब्बल 4. रणसंख्या पोहोचेल ती 35 या आकड्यावर आणि आता जिंकण्यासाठी फक्त 40 ची गरज आहे. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 बॉल मध्ये काढायचे आहेत त्या धावा 40. डीजे चला फिल्डिंग सजवून घ्या. फिल्डिंग टीम बारक्या कांबळे आणि तुमचा संपूर्ण संघ टीम जय हनुमान कामोठे आयोजकांच्या वतीनं आम्हाला सूचना आली आहे. एक्स्ट्रा टाइम आपण प्लीज घेऊ नका, थोडंसं वेळेचं बंधन सर्वांना आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरं तर मी म्हणेन मेहनतीने खेळ साकारत असताना असं म्हणतात की अभ्यास करणाऱ्याला नापास व्हायची भीती वाटत नाही आणि मेहनत करणाऱ्याला खरं तर पराभवाची भीती वाटत नसे. परंतु क्रिकेट हा खेळ जिथे मात्र विजयाचा उत्साह आणि पराभवाचं मात्र थोडी भीती ह्या प्रत्येक चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते आणि विजयाची भीती आणि विजयाचा उत्साह आणि पराभवाची भीती यामधलं अंतर म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 फलंदाज राजू आणि राहुल एकाच राशीतील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आतापर्यंतची इनिंग आणि 2 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये 35 धावा त्यांनी उभारल्या. 18 चेंडू आणि 40 धावा असं इक्वेशन असताना मी म्हणेन इथे कोणता खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये सरस ठरेल. गोलंदाजी करताना मात्र कमबॅक करून देईल की फलंदाज त्याची आक्रमकता पुनश्च प्रस्थापित करतील आणि त्याची दादागिरी याही मॅच मध्ये तो ढुशुम करेल. 18 चेंडू आणि 40 धावा असं इक्वेशन आहे. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. सचिन पाटील बॉलिंग ट्रॅकवर टॅप झाला. बॉल गेल्या बरोबर डीप लॉंग ऑन मध्ये. बारक्या कांबळे तिथेही आहेत. 1 धाव मिळणार. 17 चेंडू आणि 39 धावा. 17 चेंडू 39 धावा. चांगला मेसेज दिला उमेश सरांनी की मॅच सुरू झालेली आहे ती सेमीची. जितक्या लवकर आपल्याला मैदानामध्ये खेळाडूंना बोलवता येईल तितक्या लवकर आपल्याला अनेक गोष्टी करता येतील, साधता येतील. बक्षीस वितरण सोहळा हाही आपल्याला वेळेवर प्रॉपर मॅनेज करता येईल. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. आता स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत 2 फलंदाज, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले होतं जिथे फिल्डर्स फक्त 2 आणि 3 होते. अशा परिस्थितीमध्ये 2 फलंदाजांनी आपली आक्रमकता, आपली भेदकता आणि त्यांचा अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. परंतु इथे मागचे काही चेंडूंचा उल्लेख करायचा झाला तर मी म्हणेन अजूनपर्यंत मागचे काही 8 चेंडू झालेत, 7 चेंडू झालेत जिथे षटकार अजूनही आला नाहीये आणि त्या षटकार आणि चौकाराच्या अपेक्षित असणार आहेत ते बॅटिंग करणारे संघ. टीमचं नाव आहे पलस्पे 11 पलस्पे. ओव्हर द विकेट न याही बॉलला तटवायचं होतं. गॅपशॉट सिलेक्शन आहे का? 2 क्षेत्ररक्षकांमध्ये नाहीये संवाद. संवादामध्ये मध्ये पडलं अंतर. तदनंतर हा बॉल फरार झालाय. मिळतील धावा 4 आणि रणसंख्या पोहोचेल ती 41 वर. थँक्यू. 2 फलंदाजांमध्ये थोडं कॉलिंग फसलं आणि तिथे मात्र 4 धावा मिळाल्या. चला आणि मॅचला आपण थोडी घाई करा असंच आपण सूचित करू. आपण नेहमी ऐकलं अनुभवलंय वाघ आणि हरिण यांच्यामध्ये शर्यत होते तेव्हा बऱ्याच वेळेला हरिण जिंकत असतं. कारण त्याचं असं आहे की वाघ हा शिकारीसाठी पळत असतो आणि हरिण आपलं जीवन वाचवण्यासाठी. आणि रफ्तार दुगनी हो जाती है जब जिंदगी दाव पर लग जाती है. आणि अर्थातच असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा
मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा चेंडू खरं तर संघाला धावा काढायचे असतात, तेव्हा जीवाच्या आकांतानं फलंदाजी करत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुगणी रफ्तार अर्थातच मी म्हणेन अगदी हरणाच्या वेगानं मात्र पळत असतात. तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज राजू आणि राहुल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे उमेश भोईर सर आम्हाला अपडेट करतायत. धावसंख्या झाली ती 42-42. बॉल हवेमध्ये, यावेळेला झेल टिपला जाईल का? आय विल टेक इट इज द कॉल. इथे चांगलं कॉलिंग झालंय आणि झेल इथे टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 1 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील राहुल बैकर. बॅक टू डगआउट. मोठा फलंदाज बाद झालाय. डीजे नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 13 चेंडू आणि 35 धावा असं इक्वेशन आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. मगाशी फार छान माहिती मिळाली. रायगड हे एका किल्ल्याचं नाव आहे. अजूनही एकूण धावसंख्या झाली ती 42-75 काढायचे आहेत. 33 अजूनही गरज असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये किरण नामक फलंदाज पहिल्याच बॉलवर उडवलाय. किती ती ताकद पहा. बॉल मात्र नक्कीच अगदी आपण पाहता रेल्वे ट्रॅकच्या वरती ओव्हरहेड वायरला लागलाय, अन्यथा मात्र लांबच लांब समोरच्या माउंटेनवर गेला असता. धावसंख्या 6 पोहोचली ती तब्बल 48 वर. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 मध्ये एकूण धावसंख्या जर का उल्लेख करायचा झाला तर अजूनही 27 धावांची गरज आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या फिल्डिंग टीम. क्षेत्र आपण असं म्हणूया. अर्थातच शिवरायांच्या समाधीसमोर उभं राहिलं की कळतं संघर्षातून स्वराज्य निर्माण करता येतं. आणि ते खरं आहे. आज आपण त्या गोष्टीची चर्चा आणि उल्लेख सुद्धा करतोय. चला फिल्डिंग टीम आपण एक्स्ट्रा टाइम घेत आहे. त्यासाठी आम्ही आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला सूचित करू, जितक्या लवकर आपल्याला फिल्डिंग सेटअप करता येईल चेंडू लगेच सुपूर्त करा. मैदानाच्या आतमध्ये 2 पंच त्यांनाही आम्ही थोडी विनंती करू की मॅचवर आपण थोडं फोकस करून फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही खरं तर डिपार्टमेंटमध्ये थोडं आपण त्यांना थंबी देण्याचा प्रयत्न करूया. घड्याळामध्ये बरोबर 3:24 झालेत. आता इथून पुढे अजूनही ग्रुप क्लिअरच्या काही 2 मॅचेस आणि त्यानंतर खरं तर कालच्या दिवसामध्ये पुढे गेलेला संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. सिद्धिविनायक भिंगारी त्यांच्यामध्ये आणि आज जो पुढे जाईल त्याच्यामध्ये खरं तर अंतिमच्या टप्प्यामध्ये मेगा फायनलचा सामना तो अतिरिक्त आहे. आज थोडंसं एक्स्ट्रा वर्कलोड टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. पहिलाच बॉल खरं तर फलंदाजाचा स्टान्स त्याचा फुटवर्क त्यानुसार वाईड यॉर्क हाताळलाय. हे शस्त्र आहे, हे अस्त्र आहे आणि ते विपन त्यानं मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वापरलंय. चांगला सराव आहे गोलंदाज नयन खांबेचा. कॅप्टननं विश्वास दाखवला नयन खांबेवर, ज्यानं दुसरं षटक हाताळत असताना फक्त 14 धावा खर्च केल्या आणि इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण 75 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर 12-27 असं इक्वेशन असताना प्रत्येक षटकामागे आता 13.5 ही सरासरी आहे. ती सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल. मिनी हेलिकॉप्टर फिल्डर आहेत बारक्या कांबळे, स्वतः 1च धाव मिळणार. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. आता संयम नव्हे आक्रमण स्वीकारावं लागेल. वेळ येईल तेव्हा तह आणि वेळ येईल तेव्हा तुम्हाला आक्रमण ही करता यायला हवं. ही महाराजांनी शिकवण दिली आहे संपूर्ण रायगड भूमीला.
आज अनेक खेळाडू या शिकवणीचं पालन पोषण करत असताना आणि या शिकवणीला पाठपुरावा देत असताना पाहायला मिळतील. ओ गतिमान चेंडू, इन स्विंगिंग बॉलिंग, स्विंग अँड अ मिस अँड अ डॉट बॉल. जबरदस्त अस्त्र वापरलं. 9 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 9 चेंडू 25 धावा. थोडंसं कठीण होत असलेलं हे आव्हान. टार्गेट इकॉनॉमिकल बॉलिंग स्पिल हाताळतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर नयन खांबे. नयनची गोलंदाजी, त्याची भेदकता, त्याची अचूकता, त्याचा खरं तर कंट्रोल. हा फुलटोस बॉल लोअर फुलटोस आहे. कन्व्हर्जन जमलं नाहीये, फ्लाईट देता आली नाही, इलेव्हेशन बिलकुल देता आलं नाहीये. नाराज आहेत स्वतःवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. ते राजू तग धरून उभा आहे. राजू पहिल्या खरं तर षटकापासून आलाय आणि पूर्वार्धापासून तो आल्यानंतर आता तो मात्र मैदानामध्ये सेट झालाय. प्रत्येक खेळाडूला वेळोवेळी प्रेरणेची गरज असते. इच अँड एव्हरी रन काउंट्स. 2 फलंदाज राजू आणि करण भोईर. करण भोईरच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. किरण भोईर पुढ्यात टाकला बॉल. इथे मात्र अजून एक धाव मिळणार, ऍड होईल. एकेरी दुहेरी धावसंख्येनं तितकं दडपण वाटणार नाहीये आणि इथे रनआउटची विकेट. फलंदाज क्रमांक 2 बॅट्समन राजू थनगे इज बॅक टू डग आउट. डिझाय सन्मान्य निलेशजी वायदंडे साहेबांकडनं ऑफर आले बघा. निलेश वायदंडे हे खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी ऑफर आले. सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज तब्बल 1000 रुपये नगद राशी दिली जाईल. न्यू बॅट्समन इन द मिडल. आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं ही ऑफर असणार आहे. ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र प्रेशर रिलीज करणारा षटकार. मी हार मानणार नाहीये हेच सांगणारा षटकार आलाय बॅट्समन किरण भोईर च्या बॅटमधनं. तडाखेबंद षटकार. रसिक प्रेक्षकांना आपण जरूर पुन्हा एकदा नव्यानं सांगूया. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. येईल मुठीत तुझ्याही आभाल माघार घेऊ नको. आणि माघार घ्यावी असे हे खेळाडू नाहीच आहेत. माघार कुणी घेणार नाहीये. जिंकायचे आहे आणि विजयाचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. आणि धावा जर का डिफेंड केल्या तर आमच्या अजयजी केनी दादांकडनं गोलंदाजाला बारक्या कांबळेला मात्र 500 रुपये रोख रक्कम दिल्या जातील. म्हणजे जर का जिंकले कामोठे संघ आणि बारक्या कांबळेने जर का धावा डिफेंड केल्या अजयदादा केनी यांच्या वतीनं कॅश प्राइज 500 रुपये रोख रक्कम देण्यात येईल. सलग 3 षटकारांसाठी आयोजन कमिटीच्या वतीनं फलंदाज निलेश यांच्यासाठी मात्र कॅश प्राइज 1000 रुपये फॉर कन्झिक्युटिव्ह 3 सिक्सेस. खरं तर केलेल्या मेहनतीची जेव्हा मनपूर्वक दाद मिळते तेव्हा मिळणारं समाधान हे अपूर्व असतं. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जेव्हा खेळ करतात त्यांचा खेळ प्रमोट करण्यासाठी त्यांना शाबासकीची कौतुकाची थाप देण्यासाठी पैसे हे माध्यम वापरले जाते. त्याला आम्ही म्हणतो टोकन ऑफ मोटिवेशन, टोकन ऑफ ॲप्रिसिएशन. आणि शाबासकीची कौतुकाची थाप प्रत्येकाला हवी असते. ड्राईव्ह केलं बॉल ऑफ साईडला, लॉंग ऑफला आहेत फिल्डर. 6-17 असं इक्वेशन होतं. पहिला बॉल वाईट गेला, 6-16 असं आलं. दुसऱ्या बॉलवर 1 धाव आली, 5-15 असं इक्वेशन आलंय. प्रत्येक एका चेंडू मागे रंग बदलतोय हा खेळ. नेहमी म्हटलं जातं की हा खेळ सरड्यासारखा रंग बदलतो. ड्राईव्ह केलं बॉलला, ऑन द राईज खेळलाय. ओ ताकदीनं फटका सजवलाय
आणि बॉल फरार होईल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. पंचांचा इशारा येईल आणि मिळतील धावा किती तर तब्बल 4. आता अजूनही 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. षटकार आलाय, माफ करा. पहा पंचांनी त्यांचा कॉल हा मात्र रिकॉल केलाय. षटकार आलाय आणि इक्वेशन पुन्हा एकदा आपण रसिक प्रेक्षकांना सांगूया. एकूण धावसंख्या झाली आहे ती 66 आणि आता जिंकण्यासाठी अजूनही चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधले 4 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या 9. उत्साह सोडायचा नाही, हार मानायची नाही आणि तेच कदाचित फलंदाज सांगतायत. ओ याही वेळेला आपण जरूर पाहतोय गतिमान चेंडू फेकलाय. सेल्फ बिलीव्ह बारक्या कांबळे आपली गुणवत्ता सादर करत असताना वन ऑफ द हायली स्किलफुल गोलंदाज. अ कम्प्लीट पॅकेज फ्लोर ऑफ पनवेल रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक नामांकित एक प्रतिभावंत खेळाडू. उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. आमच्या अजय दादा केनी जर का ही मॅच काढून दिली बारक्यानं तर मात्र 500 रुपये कॅश प्राइज मिळतील. अजून एक डॉट बॉल. नाव द गेम लेफ्ट इज 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. बारक्या कांबळे वन ऑफ द स्किलफुल बॅट अँड बॉलर आणि टेनिस बॉल क्रिकेटचा प्रतिम खेळाडू. ओ यावेळेला आक्रमण. एक तेरी एक मेरी. मॅच मध्ये घुसखोरी, मॅच मध्ये शिरकाव. आता जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज. चला आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा एक थंब रूल आहे. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. किरण भोईर दाहकता निर्माण केली आहे, दबाव निर्माण केलाय, तरंग निर्माण केलाय. मॅच मध्ये फासेट खरं तर उलटवण्याची पलटवण्याची क्षमता असलेला फलंदाज. नाव आहे किरण भोईर पलसपे. मेहनतीत सातत्य असेल तर यशाला झुकावं लागेल. प्रत्येक लढाई आपण जिंकूच असं नाहीये, प्रत्येक परीक्षा आपण पास होऊ असंही नाहीये, परंतु प्रयत्न तर करावेच लागतील. प्रयत्न झाला, प्रयत्नांना आतापर्यंत यश आलंय. इक्वेशन फायनलचा आपल्याला पाहायला मिळेल. बारक्या कांबळे बॉलिंग ट्रॅकवर 1 चेंडू आणि 3 धावा. किरण भोईर फ्रॉम पलसपे ऑन स्ट्राईक. वार केलाय आणि शेवटच्या बॉलवर चित्तथरारक हा सामना. आणि या चित्तथरारक सामन्यामध्ये पलसपे 11 पलसपे या टीमनं एक जबरदस्त हाय व्होल्टेज आणि विजयश्री खेचून आणली आहे. विजय टीमचं आपण करूया अभिनंदन आणि पराभूत झालेल्या टीमला आपण देऊया शुभेच्छा. एखादा सामना कसा असायला हवा, हा सामना जसा प्रेक्षकांना हवा तसाच झालाय. 1-3 असं इक्वेशन असताना मॅचला फिनिश केलं. 2 सलग षटकार लगावले. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला किरण भोईर आणि किरण भोईरच ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच किरण भोईर. वाव, जबरदस्त खेळ. भाग्यश्री सुरते यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करणार आहोत. किरण भोईर प्रत्येकाला